हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सत्ता फॅमिली ब्लॉग. आज आहे मुलांना सुट्टी, हेवी रेनफॉलमध्ये सुट्टी आहे आणि त्यांना नाश्त्याला पोहे केलेत. त्यांचा चालला आहे नाश्ता. पटपट खायचं, आज हॉलिडे. तू काय करणार आहे? तुझी एक्झाम आहे ना, मग आता गेली पुढे. कोणता पेपर होता आज? कुठे गेली तुझी मम्मी? मम्मी कुठे गेली? तुला का नाही नेलं? तुझी एक्झाम होती म्हणून नाही नेलं. आणि लकीने तुला सुट्टी आली आज. मग आज काय करणार तू सांग? अभ्यासच नाही करणार. मग का नाही करणार? तू काय करणार आज? तू काय करणार आहे? आर्विकला सांभाळायला आणि ह्याचं बघा काय चाललंय खायचं. लाईट गेली होती. खा आता पटपट, चला नाश्ता करा. उठला तू? कधी उठला? काय झालं? हा, शी झाली पॅन्ट. काय केलं तू? शीची झाली. तुझी झोप झाली? झोप झाली? काय खायचं तुला? चपाती. काय खायचं बा आणायला? भाव करतो. आणि आत्ताच उठलाय आणि आता आर्विक पण उठला असेल. आता आम्ही त्यांना घेऊन जाणार आहे डी-मार्टला शॉपिंग करायला. बाय का करतो? अजून जायचंय आपल्याला. भाव करतो. जायचंय आपल्याला. चल कपडे घाल, दुसरे कपडे घाल, चल लवकर. आणि कसं त्यांची उठल्या फ्रेश मूड झालाय. झोप झाली ना चांगली, त्याच्यामुळे फ्रेश मूड झालाय. हो ना नाही? अरे तुझा फेस तर दाखव. आणि कुठे तुझा फेस? तू स्लीप कसं करतो तू? दाखव आम्हाला. स्लीप नाव. स्लीप. वाव, गुड बॉय. आणि डान्स करून दाखव ना मला. डान्स कसं करतो तू? डान्स. ओ माय गॉड. आणि शो मी बनाना. मँगो. शो मी मँगो कुठे आहे? हे काय आहे? वॉटरमेलन. हा, वॉटरमेलन. ऍपल. हा, मँगो कुठे? मँगो घे. मँगोला घे तू. तुझं फेवरेट काय आहे? मँगो. टोमॅटो. अनईचा कसा डान्स चाललाय बघा. काय खाऊ? अरे पडशील तू. अरे काय चाललंय? अभ्यास करत होता ना तू आता? अभ्यास करत होता ना? काय करतो तू? काय आहे तिकडे? हा, कुठं जायचं आपल्याला? दूर जायचं ना? पप्पा कुठे गेले? ऑफिसला गेले. हा, आणि माऊ कुठे आहे? बुर. ए आवाज दे ना माऊला. माऊ. मागच्या वेळेस पण निघाला, आता ह्या वेळेस पण निघालाय. म्हणजे दुसऱ्यांदा सलग साप निघाला आमच्या इथं 2 दिवस. आता दुसरा साप एवढा आहे. बघू आम्ही आता. बघतो साईडला कसे बघतात सापाला, बघायला एक्साइटेड आहेत. सलग दुसऱ्यांदा निघतोय श्रावण महिन्यामध्ये. छकुली साईडला हो तू. तोपर्यंत जायचा निघून कुठे. पोरा वाजवतो कशाला? मीनाताई
नका बघू एवढं डोकून. बरं तुम्हाला दिसतोय सारखा. दुसऱ्यांदा साप निघाला, पण ह्यावेळेस पण साप काही सापडलाच नाही. 2 वेळा झाला आता आमच्या इथे श्रावण महिन्यामध्ये साप निघालेला. पण तो पहिला सापडला, तो पण दुसऱ्या दिवशी सापडला, दुसरीकडे मिळाला तो. पण आत्ता जो सापडणारच नाही, कारण तो पाईप लाईनमध्ये गेला वाटतं. पाणी सोडलं तरी पण तो काही दिसलाच नाही. आता तो रात्रीचा शांततेत निघून जाईल असं वाटतंय. आम्ही चाललोय डी-मार्टला, राजश्री आणि नाही. आता आलेला डी-मार्टला. आज खूप गर्दी आहे. चला नाही काय उतरणार नाही आणे खाली. हो ना नाही. शूजच नाही घातले त्याला त्याच्यामुळे. का रे आणे? त्याला नेऊन येऊ शकते. कोणते घ्यायचे आणायला शूज? कोणते घ्यायचे? वरती गेल्यावर सांगायला कसले शूज पाहिजे. तिथून घ्यायचं होय. बर. आणायला काय घ्यायचंय? आणायला शूज घ्यायचे. सापडत नाही का लॉरियलचं? कुठलं घेते मग? आणाय तू नको काढू. आणाय वरती जाऊ आपण. चल आपल्याला बेडशीट बघायची. काय पडलं? चल ट्रॉली घेऊन जायची. काय गेला नाही तोंडात? काय तांदूळ खाल्लं? काय कधी घेतलंय नाही माहिती. नाही डाळ आहे. डाळ खाल्ली? शुगर तरी खायची, डाळ खायचं. कोणत्या सेक्शनला आहे? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? आहे का आणायला चप्पल? आणायला घ्यायचे शूज, पण त्याच्या साईजचे शूजच सापडत नव्हते. थोडेफार मी पाहिले. आता रेडवाला शूज त्याला म्हणजे नाही का घातला आणि पाहिला तर त्याला तो बसला. आणि एक ब्ल्यू कलरचा होता तो पण पाहिला. दोन्ही शूज त्याला मी एक साईज घालून पाहिली. तो ब्ल्यूवाला त्याला नको होता, एवढा आवडला नाही त्याला. त्याच्यानंतर रेडवाला शूज त्याला खूप आवडला. त्यांनी परत तोच शूज घातला पायामध्ये. मला म्हणलं तोच शूज मला घ्यायचा, बोट करून सांगत होता. आणि मग डी-मार्टमध्ये रेडवाला बूट त्याला घेतला आम्ही आणि तोच छान वाटत होता. आणि बिल करायला गेलो, बिल झालं आणि बिल चेकिंग झालं. आणि तो म्हणत होता मला मॅगी फोडून दे, म्हणून त्याच्या हातात मॅगी दिली. म्हटलं घरी गेल्यानंतर तुला मॅगी देईल. आणि आम्ही घरी जाण्यासाठी बाहेर पडलो. आमची अशी शॉपिंग झाली आणि आणायची पण चांगली शॉपिंग झाली. पण त्याला खायचं होतं पॉपकॉर्न, त्याच्यामुळे आम्ही पॉपकॉर्न घ्यायला निघालो आणि पॉपकॉर्नपाशी गेलो. काय घेते आणायला? फ्लेवर? हे झालं का? चल घेतलं ना.
एक आयुषला नाही. एक आयुषला, एक आर्नव आणि आरवला आणि एक आणायला स्पेशल. आता कोणतं येते चीज काय माहिती, आता परत चेंज झालं वाटतंय. सॉल्ट आहे काय काय माहिती आता. आणि शूज एवढे आवडले तो काय पायातूनच काढा ना आता किती वाजले तरी. कसं घालून बसलाय. आरवला घेते आरवला आणि ह्याचं बघा काय चाललंय. ह्याचं चाललंय मोबाईल. नुसता मोबाईल बघ. मम्मी आहे ना, मम्मी पप्पा नाही ना त्याच्यामुळे सारखा मोबाईल बघतोय. आरवी आजचा ब्लॉग तुम्हाला आमचा कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.